मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात दर्जा प्राप्त झालाय। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे अधिसूचना सुपूर्द केली आहे। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्यात। ईडब्ल्यूएस गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्यात, तर अत्यल्प गटासाठी 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरं उपलब्ध करण्यात आली आहेत। चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे। त्यामुळे मुंबईत चित्रपट आणि नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागणार आहे। चंद्रपूर शहरातील मोठ्या व्यावसायिकांच्या घरी ईडीनं धाड टाकलेली आहे। ईडीची एकूण 7 पथकं शहरातील विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तिकीट बुकिंग घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ईडीची शोध मोहीम सुरू आहे। शेतकऱ्यांच्या शेतीसाठी येणाऱ्या युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या दोघांविरोधात बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बोईसर पोलिसांनी मागील आठवड्यात तब्बल 240 पोती युरिया खताची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातून श्रीरामपूर येथे गांजा विक्रीस घेऊन येणाऱ्या दोघांना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी सापळा रचत जेरबंद केलं। त्यांच्याकडून 35 किलो गांजासह 8 लाख पोलिसांनी जप्त केलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मुरदोली जंगल परिसरात एका अज्ञात वाहनानं दुचाकीवरील मुख्याध्यापकांना धडक दिली आहे। यात मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चालकाचा शोध सुरू आहे। सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। गळफास घेत त्यानं राहत्या घरात आत्महत्या केली आहे। या शेतकऱ्यावर जिल्हा बँकेचं 60,000चं कर्ज थकीत आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे चित्तथरारक अपघात झाला होता। या अपघातात ट्रकनं दुचाकीला धडक दिली होती। या दुचाकीस्वाराचं मुंडकं धडापासून वेगळं झालं होतं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या मोटर मारुती सुझुकी शोरूमला भीषण आग लागली। सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या आगीमध्ये करोडोंचं नुकसान झालंय। जालन्यात विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गृहपाठ न केल्यानं मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या शरीरावर वळ उठलेत। या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। चिखली तालुक्यातील एका वसतिगृहात 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर वसतिगृह अधीक्षकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणाची तक्रार मुलानं आईकडे केल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अधीक्षकानं बेदम मारहाण केली। रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या वरसे या गावात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले। 45 वर्षांनंतर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार आहे। 9A कोर्टला रोड हे आता काँग्रेसचं नवं मुख्यालय असणार आहे। इंदिरा गांधी भवन असं नव्या मुख्यालयाचं नाव असणार आहे। मैसूरमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। शाळेमध्ये जमिनीवर कोसळल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कॅम्पेन सॉन्ग जारी करण्यात आलंय। दिल्लीमध्ये बदल आवश्यक असून आता दिल्लीत भाजपचं सरकार पाहिजे अशा आशयाचं गीत भाजपनं जारी केलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी ही घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणमचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। तसंच पंतप्रधान मोदी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी तसंच उद्घाटन करणार आहेत। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे। या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अजित कुमार एका भीषण अपघातातून बचावलाय। दुबईमध्ये कार रेसिंगचा सराव करताना त्याच्या कारचा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झालाय, तर या अपघातातून अजित कुमार मात्र वाचलाय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे। इथल्या GMC हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली। आधी एका दुकानात काही लोकांमध्ये वाद झाला, त्यानंतर हॉस्पिटलमधील वॉर्डमध्ये त्यांनी हाणामारी केल्याचं निदर्शनास आलं। यूपीच्या प्रतापगडमध्ये क्षुल्लक वादातून तुफान हाणामारी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली असून या घटनेचा CCTV समोर आलाय।
इंदूरमध्ये एका अज्ञात नागरिकानं एका कारची तोडफोड केली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजस्थानच्या बाडनेरमध्ये एका तरुणानं बोनेटला लटकून गाडी चालवल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका लक्झरी एसी बसला अचानक आग लागली। सुदैवानं या बसमध्ये कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला, मात्र या आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे। आसाममधील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हवाई दल आणि नौदलाचं पथक बचाव कार्यात गुंतलंय, तर हेलिकॉप्टरच्या मदतीनं मशीन पोहोचवण्यात आलेले आहेत। मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात लक्ष्मी वाघीण तुरिया झोनमध्ये पर्यटकांसमोर अचानक 15 फूट उंच झाडावर चढली। काही वेळानं वाघीण झाडावरून खाली आली, मात्र आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। देशाच्या राजधानीमध्ये दाट धुकं पसरल्यानं दृश्यमानता कमालीची घटली आहे। त्यामुळे किमान 25 रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिरानं धावल्यात। पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यात धुक्यामुळे दृश्यमानतेमध्ये कमालीची घट झाली आहे। बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं माजी पंतप्रधान शेख हसीना आणि 96 व्यक्तींचे पासपोर्ट रद्द केलेले आहेत। या कारवाईत जुलैच्या उठावादरम्यान झालेल्या मृत्यूंमध्ये आणि बेपत्ता होण्याच्या घटनांच्या आरोपांच्या आधारे करण्यात आल्याचं स्थानिक बांगलादेशी माध्यमांनी सांगितलंय। तिबेटमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये किमान 126 जण ठार झाले आणि 188 जण जखमी झाले। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवली गेली आहे, मात्र US जिओलॉजिकल सर्व्हिसनं भूकंपाची तीव्रता 7.0 असल्याचं नोंदवलंय। बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। शरद पवार पक्षाच्या खासदारांना फोन केला यात तथ्य नाही। भाजप आणि पक्ष सोडून गेलेले अफवा पसरवतायत। आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत, पक्षात कोणताही बदल होणार नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय। पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना केंद्रात मंत्रिपद हवंय। मंत्रिपद मिळवण्यासाठी फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असती तर तफावत दिसली असती। निवडणूक आयोगानं मार्कडवाडीत यावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिलेत। राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहा। उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा असं फडणवीसांनी मंत्र्यांना सांगितलंय। मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय। ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करण्याच्या राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शेलारांनी ठाकरेंची भेट घेतली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। पालिका निवडणुका स्वबळावर लढा, स्वबळावर लढल्यास जास्त उमेदवार निवडून येतील अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देत आढावा घेणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलंय। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन सुरू झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे आणि संभाजीनगर पालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असा विश्वासही भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केलाय। रामगिरी महाराजांच्या राष्ट्रगीतावरील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय। रामगिरी महाराजांना जोड्यानं मारायची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांची ते दिल्लीमध्ये बैठक घेणार असून या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। तर या दौऱ्यादरम्यान अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे।
मुंबईत आज आणि उद्या शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला सर्व आजी माजी आमदार, खासदार तसंच सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे। विधानसभेत झालेल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांनी मतांच्या फेरपडताळणीसाठी अर्ज केला होता। मात्र आता थोरातांनी त्यांचा पडताळणी अर्ज मागे घेतला आणि यावेळी त्यांनी जमा केलेले 6,60,000 त्यांना परत मिळालेत। इंदापूर विधानसभेत शरद पवार पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवीण माने कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले। मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का बसलाय। माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसरपंचांसह 30 जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीची पहिली बैठक आज पार पडणार आहे। सुरेश धस यांनी केलेले सर्व आरोप खरे आहेत। मात्र धस यांनी अजितदादांची भेट घ्यायला नको होती, यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, असं जितेंद्र आव्हाड म्हटले। रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही आणि म्हणूनच धनंजय मुंडेंनी आधी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलंय। या गँगवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय। केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीत HMPV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा करण्यात आली आहे। मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळलाय। 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPV आढळल्याची माहिती समोर आली असून बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चंद्रपुरात HMPV विषाणूबाबत आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती सुरू आहे। विषाणू संदर्भात घेण्याची खबरदारी आणि उपाययोजनेबाबत आरोग्य सेवा संचालनालयानं निर्देश जारी केलेत। राज्यात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे। राज्य सरकारनं सूचना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालय कामाला लागले। ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, स्पेशल रूम रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहे। HMPV या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये विशेष कक्ष तयार केलाय। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील हरदोली गावात वाघ आढळला। वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी या वाघाला जेरबंद केलं। यावेळी गावकऱ्यांनी मात्र कहरच केलाय। वाघासोबत सेल्फी काढताना गावकऱ्यांची चांगलीच झुंबड उडाली। केरळच्या मलप्पुरममधील तिरूर इथल्या पुयंगडी उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला। यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला। हत्तीनं या व्यक्तीला सोंडेमध्ये उचलून खाली आपटलं। हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झालेत। गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरे इथे भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानंच विषारी औषध टाकलं। आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिराईक घेण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली। मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झाला असून त्याच्या डोक्यात फळी मारल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात काही गैर नाही। मात्र पिंपरीमध्ये एका ट्रॅफिक वॉर्डनं नियम मोडणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना स्वतःचा जीव धोक्यात घातला। यावेळी पाठलाग करताना तोल गेल्यानं तो दुचाकीवरून पडला। या सर्व प्रकरणामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती।
पुण्यातील परिवहन विभागाच्या आदेशानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। ब्लाब्ला कारवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे परिवहन विभागावर नागरिकांनी टीकेचा भडीमार केला। खासगी वाहतूकदारांसाठी निर्णय घेतल्याचा आरोप आरटीओवर केला जातोय। कोल्हापूरच्या विशाळगडावरील संचारबंदी 5 महिन्यानंतर उठवण्यात आली आहे, मात्र आजही परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। 14 जुलैच्या कारवाईनंतर आज पहिल्यांदाच गड सर्वांसाठी खुला करण्यात आलाय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या सिंहासन आणि गाभाऱ्याचं रुपडं तब्बल 150 वर्षांनी पालटणार आहे। यावेळी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन रूप देण्यासाठी पुरातत्व विभाग कामाला लागलाय। प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू होतोय। महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य, अन्नधान्याचा एक ट्रक रवाना करण्यात आलाय। पालघरच्या मनोरमध्ये 7 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटलचं काम अजूनही पूर्ण झालं नाहीये आणि त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी मुंबई ठाण्यात जावं लागतंय। फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केलं जाईल असा विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केलाय। देवळा तालुक्यातील दहिवड आणि भौरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। बिबट्यानं गोठ्यावर हल्ला करत शेळ्या आणि वासरांना ठार केलंय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ठाणे पोलिसांनी नागरिकांना त्यांचा हरवलेला ऐवज परत केलाय। नागरिकांना 6 कोटी 80 लाखांचा मुद्देमाल परत करण्यात ठाणे पोलिसांना यश आलंय। महाराष्ट्र एटीएसनं गेल्या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 60 बांगलादेशींना अटक केली आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून बहुतांश विदेशींना अटक करण्यात आली आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33वा पदवी प्रदान सोहळा राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडलाय। यावेळी गुणवत्ता यादीमध्ये 119 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले। पोंबर्डी आणि वेनवडीत रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय। पेरणी केलेल्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालत शेत उकरलंय आणि त्यातील बियाणं खाऊन टाकलं, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी, मालेगावातून रेशन कार्ड आणि जातीचे दाखले घरकुल योजनेअंतर्गत घरं मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झालेले आहेत। थेट तहसील कार्यालय इमारतीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे। काहींनी इमारतीवरून उड्या मारण्याचा देखील प्रयत्न केलाय, मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा प्रयत्न अयशस्वी केलेला आहे। तर आंदोलनकर्ते अचानक इमारतीवर चढल्यामुळे एकच गोंधळ उडाला। अखेर पोलिसांनी सर्वांना खाली उतरवलेलं आहे। मालेगावामध्ये आदिवासी बांधवांनी हे आंदोलन केलं असल्याचं पाहायला मिळतंय। विविध मागण्यांसाठी त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी वेळीच धाव घेत या आंदोलनकर्त्यांना खाली उतरवलं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पिंपरी चिंचवड पालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले। 3 अपत्य असल्याची माहिती लपवल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। हिंगोलीच्या पेडगावमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले। निपुण गुणवत्ता अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापन चाचणीमध्ये उत्तरपत्रिका वस्तुनिष्ठपणे न तपासता चुकीचे गुणदान केल्यानं निलंबनाचे आदेश देण्यात आले। आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावात रानडुकरांचा उपद्रव वाढलाय। शेतकरी रामचंद्र गुंदगे यांच्या शेतातील 1.5 एकर कांद्याचं रानडुकरांच्या कळपानं नुकसान केलं आणि यामुळे वनविभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिर्डीच्या कोपर गावात कायद्यानं बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतोय। अनेक ठिकाणी नायलॉन मांजा वापरून पतंगबाजीचा खेळ खेळला जातोय, यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्र किनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला। ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे। आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची पाहणी केली आहे। उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात। या संदर्भात उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही पार पडली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडेराया यांच्या जत्रेची सांगता भव्य कुस्ती आखाड्यानं झाली। यात अनेक भागातून आलेल्या पैलवानांनी सहभाग घेतला।
नंदुरबारमध्ये रस्त्यासाठी प्रकाशित केलेली निविदा प्रक्रियेची तारीख पूर्ण झालेली नसताना दुसरीकडे तोच रस्ता आधीच बांधण्याचा पराक्रम शहादा नगरपालिकेनं केला। याबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीनं भूसंपादन करण्यात येणार आहे। विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातोय। आता एक मोठी बातमी। कल्याण पश्चिम येथील हनुमान मंदिर चौकात भीषण अपघात झालाय। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। शाळेतून घरी जाताना रस्ता क्रॉसिंग वेळी डंपरनं धडक दिल्यानं मायलेकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय। तर भरधाव डंपरनं धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झालाय। कल्याण पश्चिम येथे ही घटना घडली आहे। हनुमान मंदिर चौकामध्ये अपघाताची ही घटना घडली आहे। रस्ता ओलांडत असताना भरधाव डंपरनं एका मायलेकाला धडक दिली आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। दरम्यान पोलिसांनी या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे। आणखीन एक मोठी बातमी। भाजपचं महाराष्ट्रात धक्कातंत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। काल ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काँग्रेसला झटका देणार आहेत। खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीनं काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। तर आता काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर भाजप महाराष्ट्रामध्ये धक्कातंत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता थोड्या वेळामध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं काल पाहायला मिळालं आणि आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या मदतीने काँग्रेसचे अधिकारी आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळाले। रोज आपल्याला या ठिकाणी मुंबईमध्ये पक्षप्रवेश सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतील। दररोज भाजप आपल्याला मुंबईमध्ये इतर महाविकास आघाडीतल्या पक्षांना धक्कातंत्राचा वापर करत नगरसेवक असतील किंवा प्रमुख लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, त्या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश देताना पाहायला मिळतात। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।